सीधे रुख कर रहे हैं एकनाथ शिंदे के प्रेस कॉन्फ्रेंस पर। 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेले जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे, म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली, ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली। आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय। अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीपमध्ये मी जात नाही। आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत, तर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे। आणि आम्ही सगळ्यांनीच, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं। मला तर आठवतंय मी पहाटेपर्यंत काम करायचो, पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची। असे हे चक्र जे आहे, हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं। मी मला वाटतं 100-80-90 सभा ज्या आहेत त्या घेतल्या। प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी, पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला। आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात, एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं। मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो। तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही। मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं। मुख्यमंत्री सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा, आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल, कुठलाही अडथळा येत नव्हता, कारण मी स्वतःला ते समजत होतो। आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी, या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे। आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून, या जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत। मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो, माझ्या आईचा विषय मी मांडला वेदना जो है की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि चालवायचे, कसं त्यांचं नियोजन असायचं याचं बिल उनका एक महीना कैसे चलता था, बहुत मुश्किल आती ज्या दिवशी अशा ये मैं पहले से सोचा था। त्यावेळेस मात्र मी और मैंने सोचा था कि कोई अधिकार मेरे पास आएगा तो मैं लोगों को राहत देने की कोशिश करूंगा। लाडके शेतकरी असतील, लाडके लाडली बहन को, लाडले भाई को या लाडला किसान को, इन सबके लिए मुझे कुछ न कुछ करना था। मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती। कारण शेवटी त्याच्यातून जावं लागतं माणसाला, तेव्हाच त्या वेदना कळत असतात। उनके लिए कुछ श्रीमंत माणूस जब करने का सोचा तो उनके दुख दर्द को समझना चाहिए। चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार? मग गरीब जो परिवारातून सोने का चम्मच मुंह में लेकर आए हैं उसको सामान्य लोगों की वेदना नहीं समझे। तेच मी या वेळेस केलं आणि और वही मैंने किया जो गरीब सामान्य लोगों की वेदना कम करने के लिए, उनके चेहरे पर आनंद देने के लिए इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व मैंने योजना लागू की। असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला। काय लोक म्हणतात, परिवार के हर सदस्य को कुछ न कुछ देने की कोशिश। सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते, आणि मग ती मी पूर्ण केली। वर्षाच्या काळामध्ये मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो, आनंदीगे साहेबांची शिकवण आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं। मला आठवतंय जेव्हा आम्ही सरकार बदललं, उठाव केला, त्यावेळेस आम्हाला आम्ही आपके पीछे खडे, आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर ठेवला। 2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली
ते दिवस मला आठवतात शुरुआत में आणि मुख्यमंत्री त्या पद की प्रत्येक दिवसाचा प्रत्येक जिम्मेदारी थी। क्षणाचा वापर मुझे वो पुराने दिन राज्याच्या याद है जनतेच्या हिताकरता और मैंने हर म्हणून पल मी का मोदी साहेबांना उपयोग अमित शाह साहेबांना लोगों के देखील लिए किया। खूप धन्यवाद देईन की त्यांनी मैं मोदी साहब बळ दिलं अमित आणि शाह योजनांना साहब को देखील बहुत बहुत मदत धन्यवाद केली, देता निधी दिला, अनेक वेळा ते आले आणि उन्होंने या सर्व मदद किया 2.5 वर्षाच्या काळामध्ये विकास के लिए निधि राज्याचा जो दिया। काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि इसकी केंद्र वजह से सरकार एक विचार महाराष्ट्र सरकार के जेव्हा असतात विकास का सर्वविचारी सरकार विकास की असतात, गति त्यावेळेस मात्र बड़ी है। राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून जब हे केंद्र और सगळं राज्य में जे आपण कर्मचारी सरकार होती है 2.5 तो वर्षाच्या विकास की गति मी खूप समाधानी तेजी से आहे बढ़ती है। आणि मी मैं आपल्याला मेरे सांगू इच्छितो कारतूस पर की मी काय त्या कार्यकाल डिटेलमध्ये पर जाणार बहुत नाही. समाधानी परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे मैं आहेत ते विस्तार ऐतिहासिक से निर्णय आहेत. नहीं आतापर्यंत बात करूंगा, इतिहासामध्ये लेकिन हमने जो कधीही निर्णय लिए वो कुठल्याही ऐतिहासिक है। सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते. त्याचे किसी भी साक्षीदार तुम्ही सरकार ने इतने सारे निर्णय कभी नहीं दिए। ये पत्रकारांचे आपको पण भी विषय पता असतील तेही आम्ही सोडवले, सगळ्यांचे सोडवले विषय, कोणाचे ठेवले नाही. आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, जे सिंचनाचे महाविकास मान्यता, आघाडी की ज्या सरकार 4 ने मान्यता किसानों मिळाल्या, की दादाभाऊ मंत्री आहेत. समस्या, आणि आमच्या काळात सिंचाई की 124 समस्या वो कायम थी। त्यामुळे हे जे हमारे काय आहे आज हमारी सरकार पाहतोय ने उसको की काम के आगे प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग. आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले. राज्य 1 नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं. कारण मला राज्य को 1 नंबर जेव्हा, बनाने की कोशिश करेंगे। अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 2.5 वर्षात आमच्या जब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे तभी हमारा राज्य सबसे आगे था, लेकिन महाविकास आघाड़ी में वो पीछे गया। हम आते ही 6 महीने के अंदर महाराष्ट्र को आगे लेकर चले गए। इसका मुझे समाधान था। की या मैं आपसे यही बोलता हूँ, जे 2.5 वर्षामध्ये राज्य में एक जे म्हणजे मी म्हणे जे या 25 साल में निवडणुकीमध्ये या वो आने निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला वो इस बार तो वर्षाव और इसी वजह से वोटों की वर्षा हमारे महायुति से विजय पर जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली, सक्का लाडका भाऊ. आता लाडकी बहन का लाडला भाई ऐसी प्रतिमा मेरी तैयार है। तर मी सांगितलं सावत्र जो भावाला विरोधी है वो सौतेले भाई आणि ते बरोबर हो गए, मी लक्षात और ठेवलं. हमने बताया था मुझे पूर्णपणे सौतेले भाई को जो चुनाव में याद एक रखना। ओळख निर्माण झाली. ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते. ती जी नवीन जो ओळख मेरी निर्माण पहचान झाली, बनी है वो सब त्यामध्ये लाडक्या बहिणी. मेरे सारे पदों से बहुत बड़ी पहचान। मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या मैं समाधानी हूँ। कालावधीमध्ये झालेल्या कामांवर. आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही आज कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत, हम लढून काम आप करणारे पूछे लोक थे आहोत. कहाँ गए, समजलं की आप नाराज हुए क्या? त्यामुळे हम नाराज होने मी वाले सुद्धा तुम्हाला प्रेरित नहीं सांगतो, हे हैं। काही हम एवढी मोठी लड़कर काम एवढी करने विजय वाले झाली, हैं। एवढा मोठा विजय मिळाला. हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक त्याची आप तक गणना होत इतिहास में ये आहे. आणि सबसे बड़ी याच्यामध्ये बात ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले आणि हमने जीव इतनी जान तोडून कोशिश की, लोकांमध्ये आम्ही मेहनत गेलो, घरी बसलो नाही, लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे. मी असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काय केलं काम, ते काम केलं, मनापासून केलं. आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या रक्ताचा शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता. आणि आज मला आनंद आहे. लोगों को क्या दे सकते हैं, यही सोच रखकर मैंने काम किया। 10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले, वयोश्री योजनेतून मिळायला लागले. लाडली बहन को
60,000 से 7,000 बनने लगे। आम्हाला मुलांच्या फीचे पैसे, काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केला, लोगों के फीस के पैसे, मेडिकल के पैसे, मार्केटमध्ये मेडिकल में यूज किया गया गाड़ी बंद का पैसा। आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला, त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा, आपल्या लोगों को लगता है कि परिवारातला ये मुख्यमंत्री हमारे परिवार में का मुख्यमंत्री है। कधी त्यांना मैंने कभी उनको दूर नहीं रखा, अपने लोगों को, महाराष्ट्र के लोगों को। मंत्रालय असू द्या, कुठंही मला भेटल्यानंतर ऑफिस में रहे, मंत्रालय रहे, प्रत्येकाला भेटलो, मैं सभी को मिलता रहा। बोललो, हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण जनता झाली, का मुख्यमंत्री, ती त्याला फार ये प्रतिभा मैंने बनाई। आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले, सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते काय, मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का, माझं मोजमाप व्हावं मैंने मी काय काम केलेलं नाही। लोकप्रिय होने के लिए कोई काम नहीं किया, जनतेच्या मैंने काम किया वो भारत सरकार म्हणून की लोगों के जीवन में ते आम्ही देण्याचा प्रयत्न सरकार केला। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, भूमिका में हम क्या मदद कर सकते हैं। केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टान की तरफ उभं राहिलं, हे पुन्हा एकदा मी सांगतो, कारण शेवटी केंद्र सरकार हमारे राज्याला पुढे सात न्यायचं असेल चट्टान की तरफ खड़ा रहा। केंद्राकडे मागावं लागतं, जावं लागतं, आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात। आणि म्हणून जवळपास 2-2.5 वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन। पिछले 2.5 साल में की लाखों करोड़ रुपए का निधी हमने महाराष्ट्र सरकार की दिला है। काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठे घोडं अडलंय, कुठे घोडं अडलं भेटलं नाही। आपको मी तुम्हाला सांगतो, सवाल होगा कि इतना निगेटिव होने के बाद कुठल्या मनाचा माणूस आहे, मी कुठेही कुठलंही अभी तक मुख्यमंत्री धरून पद क्यों नहीं घोषित किया जा रहा। नाहीये। मैं बहुत खुले दिल का रहता हूँ। सक्का लाडका भाऊ हे पद आहे, नवीन ओळख जी आहे ती सब पदों के नशिबाने बजाय मुझे सच्चा लाडका भाई यही पद मेरे लिए बड़ा है। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मी फोन केला होता, मी त्यांना फोन करून सांगितलं कल मैंने की नरेंद्र मोदी जी को फोन किया। तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात मैंने नरेंद्र मोदी जी को बताया तुम्ही आम्हाला कि मदत मेरी केलेली आहे। कोई आपके निर्णय में कोई या मदद ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी निर्णय लेने में मेरी कोई अड़चन नहीं होगी, ये मैंने नरेंद्र मोदी जी को बताया। तुम्ही क्योंकि आप लोगों ने हमें बहुत सपोर्ट किया है, आप लोग निर्णय ले सकते हो। म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए, आमचे एनडीए, देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे। त्यामुळे केंद्र में जो भी निर्णय काही होगा वो मंजूर होगा, नका की वो जैसे भाजपा को एकनाथ निर्णय अडसर आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी वही निर्णय हमारे लिए साहेबांनी फोन केला, अमित शाह साहेबांनी फोन केला, माझ्या भावाला अमित त्यांना शाह जी सांगितलं की सरकार फोन किया, बनवताना नरेंद्र आता मोदी कुठलाही को भी फोन किया। मनामध्ये ठेवू नका, सरकार बनाते तो वक्त निर्णय घ्यायचा मेरी तो तुम्ही निर्णय घ्या। आपको कोई तो दिक्कत निर्णय नहीं होगी। मला मान्य असेल आणि आप त्यामुळे जो भी निर्णय लेंगे आज वो आपल्याला हमें सांगू मान्य। इच्छितो की कुठे गेला तुम्ही, आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलंय। त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे काम आपल्याला करायचंय। पुन्हा महायुती म्हणून ही महायुती मजबूत आहे, महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, मॅन्डेट दिलंय त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं विजय हासिल किए, इसका आदर करना चाहिए आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत। और ज्यादा एवढं सांगतो पूरे गतिमान की जीवन में हम काम असली करेंगे। उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है जीवन में मुट्ठीभर जमीन, उड़ान अभी तो सारा आसमान बाकी त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला।
जीवन में या राज्याला अभी विकासाकडे अपनी उड़ान न्यायचं बाकी आहे. है, अभी राज्याला तो ये आपण बाकी है, देशामध्ये नंबर 1 बाकी बनवलं. उडान आणखी बाकी. आपण त्याच्यामध्ये जसं आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलंय. आज भारत देश आज मुठ्ठीभर जमीन बाकी है, बाकी आसमान बाकी है. सन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही. आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील भाजपा के लिए और भाजपा के वरिष्ठ नेतृत्व के लिए भारतीय जनता कोई पक्ष दौड़ा न हो या कोई अड़चन न हो, इसलिए मैंने ये पत्रकार परिषद आयोजित पूर्णपणे शिवसेनेचा भाजपा जो भी निर्णय लेगा वो हमें मंजूर होगा. शिवसेनेचा पूर्ण जो पाठिंबा भी आहे. निर्णय लेगा भारतीय शिवसेना जनता पक्षाचा शिवसेना उसे सपोर्ट करेगा. त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय आज ठरेल बीजेपी मी की कालच बैठक त्यांना होगी सांगितलेलं आहे की जो और निर्णय आपण घ्याल तो हमारी भी बैठक हो रही. शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलं काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होती. ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले. त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे. न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस QR कोड को स्कैन करें